भाजपचे वरिष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर सर आपल्यासोबत आहे. सर, मराठा आरक्षणाचा तिढा सुटेल असं वाटत होतं, पण तो सुटला नाही असं विरोधक म्हणतात. जुनी स्टेप लावली मुख्यमंत्र्यांनी. मला वाटतं विरोधकांच्या कानात कापसाचे बोळे भरलेले आहेत. आणि कसं आहे, झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही. आणि त्याच्यामुळं त्यांना जे काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते त्यांच्या कानातनं उतरलंच नाही डोक्यामध्ये. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली. नोंदी ज्या आहेत त्यासाठी अनेक पुरावे दाखल्याच्यासाठी त्या ठिकाणी वाढवलेले आहेत. ते पुरावे म्हणून गृहीत धरले जाणार आहेत. 1967 पूर्वीच्या नोंदी बघून मोठ्या प्रमाणावर आज ज्या नोंदी आढळत आहेत त्या आधारे आता दाखले मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही एक विशेष अधिवेशन घेतो, ज्या अधिवेशनामध्ये संविधानाच्या चौकटीत कोर्टात टिकेल असं आरक्षण आम्हाला द्यायचं आहे. ह्यापेक्षा आणखी स्पष्ट काय पाहिजे. आता घाई गर्दीत ठराव करून किंवा ऑर्डिनन्स काढून किंवा विधेयक आणून जर आरक्षण दिलं आणि उद्या कोर्टात टिकलं नाही तर पुन्हा या ठिकाणी सरकारवर आरोप होतील की मराठा समाजाला फसवं चुकीचं आरक्षण दिलं. त्याच्यामुळे मराठा समाजाची दिशाभूल सरकारला करायची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला नमन करून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय आणि तो पाळण्याचं ग्वाही आश्वासन पुन्हा त्यांनी सभागृहात दिलंय. जरांगे पाटील यांनी काल मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय केला. त्यानंतर म्हटलं आहे की रक्ताचे नाते ज्यांना प्रमाणपत्र देणार आहे त्याची स्पष्टता करावी. दुसरं महत्त्वाचं, ते 24च्या डेडलाईनवर ठाम आहे. नाही, मला वाटतं ते आग्रही आहेत, मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत, यामध्ये काय दुमत असायचं कारण नाही. आमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे, सपोर्ट आहे. परंतु शेवटी हे राज्य देश कायद्याने चालतो आणि जर कायद्याच्या चौकटीत बसणारं जर आरक्षण दिलं नाही तर उद्या समाजाची दिशाभूल होईल. आणि त्याच्यामुळे त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच वर्षांनी मराठ्यांचा लढा आज अंतिम टप्प्यात आला आहे. अशा वेळेला घाई गर्दीनं काही पदरात पाडण्यापेक्षा एवढे दिवस गेलेत तर आणखी थोड्या दिवसांनी जर शाश्वत आरक्षण मिळत असेल तर त्यांनी धीरानं संयमानं घेतलं पाहिजे. घाई गर्दीत एवढं उभं केलेलं आंदोलन त्या ठिकाणी भरकटू नये किंवा निष्प्रभ होऊ नये यासाठी त्यांनी काळजी घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव पिटिशन जर रिजेक्ट झाली, समजा सुनावणी झाली नाही तर कायदा करण्याच्या तयारीत आहे विशेष अधिवेशनात सरकार? हो, 100%. कुठल्याही परिस्थितीमध्ये क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून किंवा कायदा करून चौकटीत टिकणारं आरक्षण या ठिकाणी सरकार देणार म्हणजे देणार, त्याच्यामध्ये दुमत नाही. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.